रंगपंचमीच्या दिवशी रात्रीच आम्ही सगळे मडीला पोहोचलो होतो आणि आम्ही सगळे कोणतर मी आणि आमची कंपनी नंबर 2 आणि एवढी सगळी गर्दी असताना पण आमची तिथं एवढं भारी दर्शन होईल मला असं वाटलंच नव्हतं. आता नेमकं काय विषय झालता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कळनच तुम्हाला. तर जय श्रीराम भावांनो, मी ब्लॉगर सोन्यान तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. रंगपंचमीचे एक दिवस आधी आम्हाला दुपारी 3 वाजताच मडीला निघायचं होतं आणि तिकडे जाताना पण आम्ही काय दोघं तिघ जण नव्हतो, आम्ही डायरेक्ट 10-12 जण होतो. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असं ना, आम्ही 10-12 जण एक दिवस आधी का चाललोय. आमच्या डोक्यात होतं की तिथं रात्री फिरायचं. आम्ही तिकडे सगळं नियोजन लावून ठेवलं होतं. आमच्या एका दिग्गज मित्राच्या घरी आम्ही राहणार होतो. पुढे जाऊन आम्ही सगळ्यांनी एक स्टॉप घेतला, पण आम्ही 4 जण नाश्त्याला थांबलो. विषय असं झालता आम्ही सगळेच घरून जेवून आलो होतो, पण आम्हाला इथली क्वालिटी लय आवडत त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो. आम्ही आपलं गप खाऊन निघणारच होतो, तेवढ्यात मला लक्ष याच्याकडे गेलं. भाऊ 2 चमचे हातात धरून एका चमच्याचा वापर करून खात होता. त्याला वाटलं लय वजन पडन, पण तो बिचारा डायरेक्ट एकटा पडला. त्याच्यानंतर घाटाच्या रस्त्यात गाडी नियंत्रणात राहील एवढा वेग ठेवला. धोकादायक वळणाने प्रवास करून आम्ही डायरेक्ट करंजीच्या महादेवाचं लांबूनच दर्शन घेतलं, कारण उशीर लय झाला होता ना, आम्ही सगळ्यात मागे राहिलो होतो. मग मोकर गाडी वडली, सगळ्यांच्या बरोबरीला आलो. मग आम्ही सगळे आमच्या दिग्गज मित्राच्या घराजवळ आलो. अंधारात आम्ही थोडं हुकलो होतो, पण नंतर बरोबर आलो. घराकडे जाताना थोडी ऑफ रोडिंग करायची होती, त्याचं स्टँड तुटलं. मग ते नीट करून आम्ही जरा फ्रेश झालो आणि मग डायरेक्ट आम्ही घरावर गेलो. इथूनच नजारा पाहिला. काय तो नजारा होता, एवढं भारी वाटलं ना, मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. मग आम्ही गाड्याकडे लगेच निघणार होतो, पण अचानक ठरलं की जेवण करून जायचं. अरे भावा मग त्याच्यानंतर बाल्याचा थोडा महत्वाचा फोन झाला. त्याच्यानंतर आम्ही सगळे डायरेक्ट जेवायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे पायच गाडाकडे निघलो. आता ब्लॉग जरा जास्त मोठा झालाय बरं का, पूर्ण काही यायचं नाही. गाडावरचा डायरेक्ट सेपरेट ब्लॉग टाकणार आहे. आता तुम्ही पण रंगपंचमीच्या दिवशी मडीला आले होते का, तेवढं मला कमेंट करून सांगा. आता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असला तर लाईक करा आणि असेच डेली ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा.